आपल्याला समद खान प्रश्न विचारत आहेत पुण्याहून. समद, हा सर. समद तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. नमस्कार सर. माझा प्रॉब्लेम हा आहे सर मॅडम. मी जर असं बसल्यानंतर जर मी लेफ्ट साइड किंवा राईट साइड जर बघितलंय 10 मिनिटं तर माझं त्याच्या अपोजिट अर्ध डोकं दुखायचं चालू होतं. बरं. आणि ते कधी कधी 2-2 दिवस उतरत नाही. आणि मी उशी घेत उशी बंद केलेली मी मध्ये एक्सरे पण काढला पण त्याच्यात पण काय प्रॉब्लेम नाही. पण का होतं काय कळतच नाही. मी एक आर्टिस्ट आहे. मला म्हणजे जागणं होतं त्याच्यामुळे होतं का अजून कशामुळे होतं काय कळत नाही. पण कधी कधी उलट्या झाल्यानंतर कमी होतं ते. समज तुमचं फक्त वय सांगता. 39. थँक्यू डॉक्टर. ही जे सिम्पटम्स सांगतात हा पण मायग्रेनची फीचर्स आहेत. जे मानाची दुखणं आहे ते पुष्कळ मायग्रेन अर्धशिशीच्या पेशंटला मानमध्ये दुखतात आणि ते मुवमेंट्समध्ये त्यांना त्रास जास्त होतात. आणि दुसरं उलटीनंतर त्यांना आराम वाटतो. तर ह्यांना मायग्रेनची ट्रीटमेंट घेतलं तर डेफिनेटली ही विल इम्प्रूव्ह. मायग्रेनची ट्रीटमेंट चालू करायला. बरं डॉक्टर, त्यांचं म्हणणं आहे की ते आर्टिस्टच होतात, त्यांना असं वाटतं की लेट नाईट काम केल्यामुळे म्हणजे त्याचा काही संबंध. बहुतेक झोपेच्या आणि मायग्रेनच्या अर्धशिशीचा संबंध आहे. कमी झोप असलं किंवा जास्त झोप असलं तर मायग्रेन ट्रिगर असतो. तर कमीत कमी 6 ते 7 तास प्रत्येक माणूस झोपायला पाहिजे. ते झोप कमी असलं तरी सुद्धा डोकंदुखी वाढू शकतं. डॉक्टर, हे सगळं आपण बघितलं की औषधं किती उपलब्ध आहेत किंवा ओव्हरडोसमुळे काय काय त्रास होतात, पण हे होऊ नये म्हणून आपण त्याला प्रिव्हेन्शन काय घेऊ शकतो? प्रिव्हेन्शनमध्ये आता ही स्वाभाविकता असताना वातावरणीय कारण ही अटॅकची सुरुवात करतात. तर ट्रिगर फॅक्टर्स जे असतात त्यांना कंट्रोल करायची अति आवश्यक आहे. आणि ट्रिगर फॅक्टर्समध्ये मेन आहे ब्रेकफास्ट टाइमवर करायला पाहिजे. रिकामे पोटावर प्रत्येक पेशंटची अर्धशिशी डोकंदुखी वाढणार. आणि आता बघा तुम्ही लहान मुलांचा ब्रेकफास्ट पुष्कळ वेळ नसतो. स्कूलची टायमिंग 7 वाजता आहे, फक्त दूध घेऊन जातात. तर त्याच्यात ब्रेकफास्ट पाहिजे. सेकंड, उन्हात नाही जायला पाहिजे शक्य तेवढं. तिसरा, जेवणावर अटेन्शन फोकस करायला पाहिजे. नक्की. आपल्याला गैनाथ धुमाळ प्रश्न विचारत आहेत मुंबईहून. विचारा प्रश्न. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा गैनाथ. बायकोचा डोका असा आग होते आणि डोळ्याच्या खाली ना काळसरपणा येतो असा आणि नेहमी असं डोकं दुखत सारखं चालू असतं. बरं. झोप काही व्यवस्थित मिळत नाही सर. झोपेमुळे होतं का कशामुळे होतं काही कल्पना नाही सर. तुम्ही डोळ्याचं पण चेकिंग करून घ्यायला पाहिजे ह्यांना. कारण डोळे खाली जे दुखतात ते बहुतेक आय स्ट्रेनमुळे पण असू शकतात. चष्म्याची नंबर असलं तरी सुद्धा असू शकतात. तर बाकी इतर फीचर्स जे अर्धशिशीचे आहेत तो नाहीये. तर ह्यांना डोळ्याचे स्पेशलिस्टला दाखवून त्यांची क्लिअरन्स घेतल्यानंतर आवश्यक पडले तर वेगळ्या स्पेशलिस्टला दाखवायचं. आपल्याला सत्यविजय धांडे प्रश्न विचारतात अमरावतीहून. सत्यविजय, विचारा प्रश्न. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. खरं म्हणजे सर, खेड्यागावात आपण असं खेड्यागावात असे बरेचसे लोक असतात ते नेहमी घोड्या घेतात आणि त्या घोड्यांमुळे त्यांना अशी सवय पडून जाते. सायकोलॉजिकल इफेक्ट आहे का तो, की घोड घेतल्याशिवाय त्यांना डोकं बसत नाही. बर. सत्यविजय, तुमचा प्रश्न काय नेमका? ऍक्च्युअली मॅडम, खेड्या विभागामध्ये काही लोकांना घोडे घेतल्याशिवाय त्यांचं डोकं बसत नाही. बरोबर. ते नेहमी घोड्या घेतात. म्हणजे इजिट सायकोलॉजिकल इफेक्ट, म्हणजे सायकोलॉजिकल इफेक्ट मुळे त्यांचं डोकं म्हणजे काही फरक पडतो का सर? अच्छा, म्हणजे मानसिक त्यांना कुठे एक समाधान मिळत असतं की ही गोळी घेतल्यावर माझं डोकं, म्हणजे सवयीचा परिणाम असतो का? सवयीचा पण परिणाम असतो. आणि दुसरं काय, त्यांना आरामची आवश्यकता असतो. आणि पुष्कळ लोक जे सेल्फ मेडिकेशन करतात त्यांना कसं तरी बरं व्हायला पाहिजे ही इच्छा असतो. आणि प्रत्येक माणसांची राईट आहे टू बी फ्री ऑफ हेडेक. तर त्याच्यात चूक नाहीये. पण पुष्कळ वेळ असं तुम्ही कॅफिन आणि कोडीन जे औषध असतात, जे सॅरिडॉन, ॲस्प्रो, एनएसिन असतात, ते जास्त तुम्ही घेतले तर त्याचे उलट परिणाम होतो. आणि पोटावर उलट परिणाम, किडनीची डॅमेज असू शकतोय आणि डोकंदुखी पण वाढू शकतोय. तर सेल्फ मेडिकेशन, स्वतःनी औषध करायचं एका लिमिटपर्यंत बरोबर आहे. पण
बियॉन्ड अ सर्टन पॉइंट तुम्ही नक्की डॉक्टरला किंवा स्पेशलिस्टला बघून मग त्याची बरोबर उपचार करून घ्यायला पाहिजे, त्याची डायग्नोसिस करून घ्यायला पाहिजे. आणि स्वतःच्या ट्रीटमेंट घ्यायचं तर तुम्ही बाम लावा, तर त्याच्यात काय नुकसान होत पण चुकीच्या गोळ्या घेऊन. चुकीच्या गोळ्या घेऊन. बरोबर. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण आता घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.